नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा पावटा भात कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी तिबार बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ निवडून 2 वेळा पाण्याने छान धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुवून झाल्यावर आपण फोडणी देऊयात. पातेल्यामध्ये 1.5 पळी तेल घालूयात. इथे मी पाऊण वाटी ताजे पावटे घेतलेले आहेत. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. तूप वितळून घेऊयात. पावट्याच्या भातासाठी तुम्ही फक्त तेलाचा किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता. तेल तापलेलं आहे आणि तूपही वितळलेलं आहे. 1 टेबलस्पून शहाजिरे घालूया. जिरे उमलल्यावर चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. पावटे घालूया. पावटे गॅसच्या मंद आचेवर अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊया. मोठ्या आचेवर किंवा जास्त वेळ पावटे परतायचे नाही आहेत. जास्त वेळ परतलं तर ते तेलामध्ये उडतात, तसेच त्यांची टरफलेसुद्धा निघतात. पावटे आपले परतून झालेले आहेत. मस्त वास सुटायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून परतून घेऊया. हळद परतून झालेली आहे. धुवून घेतलेला तांदूळ घालूया. गॅस याच कमीच ठेवून तांदूळ हलक्या हाताने खालून वरपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. तांदूळ तुटला गेला नाही पाहिजे, अखंडच राहिला पाहिजे. तांदूळ आपला परतून झालेला आहे. 6 मिरे जाडसर कुटून घेतलेले आहे, ते घालूया. कुटलेले मिरे घातल्यामुळे भात खमंग लागेल. मिक्स करून घेऊया. एका वाटीला 2.25 वाटी पाणी, याप्रमाणे 4.5 वाटी गरम पाणी केलेलं आहे, पाणी घालूया. तांदूळ खाली लागू नये म्हणून हलवून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे. भाताला चव छान येईल. मीठ लगेचच विरघळावं म्हणून हलवून घेऊया. गॅसच्या मोठ्या आचेवर याला आता आपण खळखळून उकळी आणूया. गरम पाणी घातल्यामुळे लगेचच भाताला छान खळखळून उकळी आलेली आहे. गॅस याच मध्यम करून थोडा वेळ आपण असाच तांदूळ शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनिटे झाल्यावर पाणी आपलं आटलेलं आहे. गॅस याच कमी करून तांदूळ खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊयात. इथे तांदूळ किती कच्चा आहे ते पाहायचं आहे. म्हणजे गरज वाटलीच तर आणखीन थोडं गरम पाणी घालायचं आहे. योग्य प्रमाणात पाणी घातलेलं असल्यामुळे आणखीन पाण्याची गरज लागणार नाही आहे. एवढ्या पाण्यात तांदूळ शिजेल. तांदूळ एकसारखा करून पूर्ण शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. 4-5 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. तांदूळ आपला उमललेला दिसत आहे. परत आपण हलक्या हाताने खालून वरपर्यंत हलवून घेऊयात. म्हणजे खालचा तांदूळ वर येईल आणि वरचा कुठेतरी कच्चा असलेला तांदूळ खाली जाऊन तो व्यवस्थित शिजेल. परत आपण एकसारखे करून घेऊयात. तांदूळ पाहूयात. तांदूळ आपला शिजलेला आहे. पण तांदूळ मुरण्यासाठी याच्यावर आपण परत एकदा झाकण ठेवूया. एक ते 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. तांदूळ आपला आणखीन उमललेला दिसतोय. वरून आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हिवाळ्यामध्ये आवर्जून करावा असा झटपट आणि कमी मसाल्याचा पावटा भात गरम गरम खाण्यासाठी तयार झालेला आहे. असा पावटा भात तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.